मला इथं बसलेले सगळे सांगा, पिंपळेगावकरांनो, साधन तुमच्याकडे आहे का? आहे ना? असं नाही कसं म्हणतात? ह्याला तालुका इंदापूर आहे ना? आता इंदापूरला जायचं म्हटल्यावरती साधन पाहिजे. मग कशाने जायचं? गाडीच नाही, स्वतःकडे गाडीच नाही, मग काहीतरी साधन इष्टे आहे. ऐका काय झालं. 6 महिने जावाय, 6 महिने झालं लग्नाला. पहिल्यांदीच साधन सांगतो मिनिट ऐका. पहिल्यांदा सासरवाडीला गेलो. सासरवाडीला गेल्यावरती सासूने लांबनच पाहिलं, पाण्याचा तांब्या दिला आणि विचारलं, काय जावाय बाप्पू? फार दिवसातून जावाय जाताना काय असा धोत्रावर गेला नव्हता माझ्यासारखा. जीनची पॅन्ट, टी शर्ट, त्या टी शर्टला टाई होती, गोड असा सुशिक्षित एकदम सिटीतून आल्यासारखा गेला होता. आता घडलं असं मावशो, जावाय सासूबाईनं पाहिला, जवळ आली, पाण्याचा तांब्या दिला, जावायला बसवलं. इतक्यामध्ये दारात पोस्टमनचा आवाज आला. पोस्टमननी पत्र आणलं होतं. ते पत्र त्या सासऱ्याचं होतं. सासरा 6 महिन्यासाठी मुंबईच्या कामानिमित्त गेला होता. तो 6 महिने झालं गावाकडेच आला नव्हता. गावाकडे आला नाही म्हणून त्याने आपलं पत्र पाठवलं. तेव्हा काय फोन नव्हते. पत्र पाठवलं. आता पत्र पाठवल्यावरती पोस्टमनने दिलेलं हातातलं पत्र, सासूबाई मग शाळा शिकल्यात, पण पोस्टमनने हातात दिलेलं पत्र जावाय घरात बसला. मी कशाला शानपणा करायचा, पत्र वाचायचं? एवढा मोठा जावाय, सुशिक्षित जावाय, आणि मी वय पत्र वाचायचं याच्या पुढं? कोण म्हणतंय? काय गावलं तिला? साधन गावलं. काय गावलं? साधन गावलं. ती आपल्या आतमध्ये आले, जावायला म्हणली, जावाय बापू, हे तुमच्या सासऱ्याचं पत्र आलंय, एवढं पत्र वाचून दाखवा. आता जावाय पहिली 2 वेळा नापास झाला होता. जावायाने पत्र हातात घेतलं. बघता काय तोंडाकडे जी जावायाने रडायला सुरुवात केली. जी जावायाने रडायला सुरुवात केली, हंबरडा फोडून रडतो. इतका रडायला लागला जावा, इतका रडायला लागला. सासूला 100% खात्री पटली, नवऱ्याला काहीतरी मुंबईला झालं. नवऱ्याला काहीतरी झालं. कदाचित गेले असावेत, कदाचित अपघात झाला असावा, कदाचित बेशुद्ध असावेत, पण माझा नवरा गेला म्हणूनच जावाय रडतोय. पत्र वाचून जावाय रडला असता का? नसता रडला. जावाय रडतोय म्हणून सासूबी लागले रडायला. सासू रडती, आई रडती म्हणून पोरीने आत ना ऐकलं. आई का रडती म्हणून बाहेर आली. नवऱ्याच्या हातात पत्र दिसलं. नवरा रडत होता, आई पण रडत होती. 100% पोरीला खात्री पटली की बापाला काहीतरी. ती बी लागली रडाय. बघता काय तोंडाकडं, ती रडायला लागली. एवढ्या गप्प नाही, पाहुणी रावळी गोळा झाली, तीही रडायला लागली. सगळी घरात बसून रडायला लागली. घरातली बी रडायला लागली. दरवाजात गोळा झाली, दारातली ही रडायला लागली. दारात जरी लढतात त्यात नवल नाही येणार, जाणार ही रडायला लागली. सगळीच रडायला लागली. त्यातलं एक हुशार उठलं, म्हणलं का रडताय? रस्त्यातल्या जाणाऱ्या येणाऱ्यांना एक प्रश्न केला. म्हणे का रडताय? काही नाही म्हणले, जाणार येणारे रडतायत म्हणून आपण रडतोय. जाणार येणाऱ्यांना विचारलं का रडताय? जाणार येणारे म्हणले वाट्यावरची रडतायत म्हणून आम्ही रडतोय. वाट्यावर गेला ना, वाट्यावरती विचारलं काय रे दादा हो, का रडताय? निदान साधन तर कळलं पाहिजे का रडताय म्हणजे मला पण रडायला. काय नाही म्हणे, घरातले रडतायत म्हणून आम्ही रडतोय. पाहुण्यांपाशी गेला, का रडताय? पाहुणा म्हणला पोरगी रडती म्हणून रडतो. पोरीपाशी गेला, पोरीला विचारलं बाई का रडती? बाई म्हणली आई रडती म्हणून मी रडती. आईपाशी गेला, आईला विचारलं आई का रडती? आई म्हणती जावाय रडतोय म्हणून मी जावायासाठी रडते. जावायापाशी गेला, जावायापाशी जाऊन जावायला विचारलं जावाय बापू 6 महिन्यातनच पिपळ्याला आलाय, 6 महिन्यात का अख्खं घरदार रडावलं? का रडताय? काय झालं? काही नाही म्हणा, हातात पत्र आहे माझ्या, वाचता येणं म्हणून रडतो. हे साधन नाही, हे साधन नाही, हे साधन नाही. साधन जर सापडलं तर संत दिसायला उशीर लागत नाही, आणि संत जर दिसले तर संत देवाची प्राप्ती करून दिल्याशिवाय राहत नाही. बारीक नाही वाक्य ऐका. नारद मुनी विष्णू देवापाशी गेल्याने एक प्रश्न केला, ओ देवा, या जगामध्ये संत संगतीचं सुख काय? काय विचारलं? तुम्ही बोलत नाहीत का? जेवायला आहे आपलं कीर्तन झालं, बोलत चला. काय विचारलं? तिकडे येऊ का मी? बोलत चला. नारद मुनीने विचारलं, देवा मला संत संगतीचं महत्व कळून घ्यायचंय, मला साधूचं महत्व कळून घ्यायचंय. साधू कोणाला म्हणावा ऐका? ज्यांनी 6 विकार अंतःकरणामधले धुतले त्याला साधू म्हणावं. वारी ऐका.
तुमच्या दारामध्ये सकाळच्या पारी आहे का नाही, दुपारची घडी माणसं बाहेर गेली की महिला मंडळ, देवऋषी, ढोंगीबाजी करणारे भरपूर येतात आहे का नाही. हातात नको ते चमत्कार घेऊन येतात, थोडासा चमत्कार दाखवला की तुम्ही नमस्कार करतात आहे का नाही. पण एक वाक्य नीट ऐका, परत येतो ना येतो तुमच्या गावात, कारण का भरोसा आहे जिंदगी का साथ देते नाही किसी का. वाक्य नीट ऐका. साधू कोणाला म्हणायचं, 6 महिने पत्रावरती वाळवायला एक फुल ठेवायचं, ते कुठलं पण असू द्या. काय करायचं, काय करायचं, काय करायचं, 6 महिने वाळवायला एक फुल ठेवायचं. कुठं ठेवायचं, पत्र्यावरती ठेवायचं. 6 महिन्यानंतर वाळवलेलं फुल येणारा जो साधू आहे त्या साधूच्या हातात ते फुल ठेवायचं. आणि जो साधूला आहे, तुम्हाला जो भविष्य सांगणारा साधू आहे ना, त्या साधूला फक्त ते फुल हातात घेऊन 5 मिनिटाशी मुठ गच्च बंद करायला लावायची. मुठ बंद करायला लावून 5व्या मिनिटानं ती मुठ खोलायला लावायची. हातातलं जर फुल उमाळलेलं दिसलं तर 100% समजायचं हे साधे आहेत, आणि जर हातातलं फुल चुरगाळलेलं दिसलं तर 100% समजायचं ह्याने कुठंतरी पाप केलं, ह्याने कुठंतरी पाप केलं. याला म्हणायचं साधू. संतांपाशी संत, नारद मुनी संत साधू होते. नारद मुनी विष्णूपाशी गेले, देवाला विचारलं, देवा संत संगतीचं सुख काय, संत संगतीचं महत्व काय. देवानं डोक्यावर हारून घेतलं, हे नारदा तुला काय हा प्रश्न पडला बाबा संत संगतीचा, आणि तू साधू असताना मला काय विचारतो. देवा सांगा म्हणल्यावर सांगा, मला ऐकायचंय. एक काम कर नारदा, एक काम कर, मृत्यू लोकामध्ये जा. एक काट्या कुट्यामध्ये राहणारा एक सरडा आहे, काट्या कुट्यामध्ये कुंपणावरती राहणारा एक सरडा आहे. त्या सरड्याला जाऊन विचार, संत संगतीचं साधूचं महत्व काय. बारीक ऐका, लक्ष देऊन ऐका, कधी ऐकलं नसेल. नारद मुनी पळत आले, काट्या कुटात राहणाऱ्या सरड्याला विचारलं, ए सरडा दादा सांग ना संत संगतीचं महत्व काय. सरड्याने फक्त नारदाचा शब्द कानावरती ऐकला नाही, गतप्राण झाला, मरून गेला सरडा. पळत विष्णूपाशी गेल्याने विचारलं, देवा विचारलं मी जाऊन. तो सरडा जागेवरती मरून पडला. परत एक काम कर, परत मृत्यू लोकामध्ये जा. त्या मृत्यू लोकामध्ये एक राजा आहे, त्या राजवाड्याच्या बाहेर एक पिंजरा आहे, आणि त्या पिंजऱ्यामध्ये एक पोपट आहे. त्या पोपटाला जाऊन विचार, संत संगतीचं महत्व काय. बारीक ऐका. पोपटाला जाऊन विचारल्यावरती नारद मुनींनी परत सुरुवात केली. येताना नारद मुनी त्या पोपटापाशी आले. पिंजऱ्यात पेरू खाऊन दिवस काढणारा, गाजर खाऊन दिवस काढणारा तो पोपट त्या पोपटाला विचारलं, हे पोपट दादा सांग ना या संत संगतीचं महत्व काय. पोपटाने पकाडावर केली, तडतड तडतड तडपडला, तो पण जागेवरती मरून गेला. राग आला नारद मुनींना. पळत देवापाशी गेले, देवाला विचारलं, देवा का माझी चेष्टा करता की काय, काय झालं. सरड्याला विचारायला गेलो, सरडा मरून गेला. पोपटाला विचारायला गेलो, पोपट मरून गेला. माझ्याकडनं हत्या करून घेताय का. नाही, शेवटचा उपाय, परत मृत्यू लोकामध्ये जा. 12 वर्षात एका राजाला मुलगा झालाय, आणि तो मुलगा आज 5 दिवसाचा झाला, आणि त्याचा 5वी पूजण्याचा कार्यक्रम आहे. आणि त्या 5 दिवसाच्या पोराला जाऊन विचार संत संगतीचं महत्व काय. गामानिकच भरलं होतं नारद भक्त काय तोंडाकडं. सरड्याला विचारलं, सरड मरून पावलं. पोपटाला विचारलं, पोपट मरून पावला. 12 वर्षातनं पहिल्यांदाच पोरग झालं या राजाला, आणि 12 वर्षातनं झालेल्या पोराचा आज 5वीचा कार्यक्रम आहे. ती खुशाल म्हणते, जाऊन विचार 5 दिवसाचं जर पोरग मेलं, 12 वर्षातनं झालेले राजा सोडून का. देवा वेळ लागला काय. देवाने लगेच तिथं म्हणायला सुरुवात केली, सोनू तेरे मेरे पे भरोसा नाही की. ऐकलं नारदानं, ऐकलं नारदानं महाराज. नारद मुनी भजन करत करत त्या दारामध्ये गेले. गड्या काय भजन केलं. नारायण 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 नारायण. भजन करत 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 नारद मुनी त्या राजाच्या दारामध्ये पोहोचले. राजाच्या दारामध्ये पोहोचल्याबरोबर राजाच्या शिपायानं पाहिलं, अरे साक्षात नारद मुनी संत अवतारले इथं आपल्या बाळाच्या 5वीच्या कार्यक्रमासाठी. सगळ्या जणांनी जागा दिली. नारद मुनी पुढे गेलं. ए मावशो, पुढे गेल्यावर पाहिल्याच खुर्ची बसायची जागा मिळेल नारद मुनीला. जशी जागा दिली तसं नारद मुनी इकडं तिकडे बघायचं, लेकराकडे बघायचं, इकडं तिकडे बघायचं, लेकराकडे बघायचं. तो घाम यायचा, तो थरथर कापायचं. काय झालं, लेकराचा 5वीचा कार्यक्रम चालला होता, असा कॅमेरामॅन कडनं लेकरू फिरून प्रत्येकाच्या मांडीवरनं, इकडं टाळकऱ्याकडनं, पकवाजाकडनं, पिकरवाल्याकडनं, इकडं कारभाऱ्यांकडनं
सगळ्याकडनं ते नारद मुनीच्या मांडीवालं. हे नारद मुनीच्या मांडीवालं. नारद मुनी बाळाकडे बघतोय, बाळ नारद मुनीकडे बघतोय, नारद मुनी बाळाकडे बघतोय, बाळ नारद मुनीकडे बघतोय. तो नारद मुनीला घाम यायचा, तो थर कर कापायचा. आता ह्याला इचरायचं कसं बरं? विचारलं नाही जर मेलं तर बरं, मेलं तर मेलं, पण पटकन पळायला जागा पुरावी म्हणून तुरा पळायला म्हणायचं. सह दारात उभं राहणाऱ्यांना म्हणायचं साईड द्या, थोडीशी साईड द्या. मेलं तर पटकीने पळता येईल, भले धोतारानी नाही तर राहिला तरी चालेल. नारद मुनीने विचारायला सुरुवात केली. बाळाकडे पाहिलं. नारद मुनीने डोळ्यात डोळे घालून त्या 5 दिवसाच्या बाळाकडे पाहिलं. त्या बाळानं नारद मुनीकडे बघून डोळं वटारलं. तो नारद मुनीला घामच फुटला. जसं डोळं वठारलं त्या पद्धतीने नारद मुनी त्या बाळाला विचारायला लागले, ए बाळा. तो त्याने डोळं मोठं केलं. बाळा, तुझ्याकडे एका कामासाठी आलोय. नारद मुनींशी ती 5 दिवसाचं बाळ बोलायला लागलं. बोला नारद मुनी. बाळा, मला एक विचारायचंय, या जगामध्ये संत संगतीचं सुख आणि महत्व काय? बाळ 5 मिनिटं गप्पच राहिलं. नारदाला वाटलं गेलंच का काय. असा शब्द केल्यावरती 5 मिनिटं गप्प राहिलेलं बाळ, 5 दिवसाचं बाळ माझ्या नारद मुनींना उत्तर येतं, ए नारद मुनी, ऐका संत संगतीचं सुख काय आहे. नारद मुनी पहिल्यांदा विष्णूपाशी गेला तर देवाला विचारलं संत संगतीचं सुख काय. देवानं तुम्हाला सरड्यापाशी पाठवलं. काट्या कुट्यात राहणाऱ्या सरड्याच्या जवळ तुम्ही गेलात, सरड्याशी बोललात, सरडा गतप्राण झाला आणि तो सरडा पोपटाच्या रूपात गेला. तुम्ही त्या पोपटापर्यंत पोहोचलात. पोपटानं तुम्हाला डोळे भरून पाहिलं, पकाडावर केली तर पडला आणि प्राण देऊन टाकला. ओ नारद मुनी, एवढ्यावरती तो पोपट गप्प नाही बसला. तुमची संगत त्याला लाभली. आज त्या पोपटाचा राजाचा राजकुमार झाला. ही संत संगतीचं सुख. नारद मुनी 2 तास माझ्यापाशी नव्हता, 4 दिवस माझ्यापाशी नव्हता. किती वेळ होता? अर्धाक्षण घडता संताची संगती, अर्धाक्षण घडता संताची संगती, अर्धाक्षण घडता संताची संगती, अर्धाक्षण घडता संताची संगती, अर्धाक्षण घडता संताची संगती. संताची संगती, अर्धाक्षण घडता संताची संगती, संताची संगती, अर्धाक्षण घडता संताची संगती. काय बाबा इकडे नाही, मी त्यांच्या पायाच्या धुळे आकाश महाराज विठ्ठल. माझे गुरुजी मला शिकवायचे आकाश दादा, मोठ्या माणसाच्या संगतीत गेले की माणसाला आपोआप मोठं सुचत. विठ्ठल विठ्ठल. साधूच्या संगतीत आल्यावर असं होणार ना, ऐका. पोपटानं सांगावं, नारद मुनी तुम्ही माझ्यापाशी 2 तास नव्हता आला, फक्त अर्धा क्षण माझ्यापाशी आला. आज अर्धा क्षणाचं जीवनाचं सार एवढं झालं. आज राजाचा राजकुमार झालो. आणि खरं सांगू का, या दरबारात येऊन बसलेले मामांचे जे सेवक आहेत, मामांचे जे सेवक आहेत ना, या संतांच्या संगतीत संतांचं सुख कळून घेण्यासाठी जर आले तर निश्चित तुम्हाला ही तीच कुमार ही पदवी लाभेल. कधी? संतांच्या संगतीत गेल्यावर अभंगाच्या प्रथम चरणात.
संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू अपना परखना अपना साध तेरा मेथातच नाही अक्कोळ गावातच नाही तर अख्ख्या आदमापूर मध्ये नाहीच अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ते साधू कळाले.